तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गव्हर्नमेंट MBBS कॉलेजचा 2026साठीचा कट ऑफ काय राहणार आहे ते पाहणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात प्रथम SC कॅटेगरीसाठी जर तुमची रँक ह्या वर्षी 1,74,550 ह्या रँकच्या आतमध्ये आली असेल किंवा ह्या रँकच्या जवळपास 1,75,000 किंवा 1,76,000च्या आसपास असेल तर तुम्हाला GMC भेटू शकते। त्यानंतर ST कॅटेगरीसाठी जर तुमची रँक 3,74,574 ह्या रँकच्या जर आत असेल, म्हणजेच 3,74,574 पेक्षा कमी असेल तर तुम्हाला GMC भेटू शकते। एक रँकमध्ये तुम्ही 1,1500 इतकी रँक वाढवून धरू शकता। त्याच्या व्यतिरिक्त जर ह्या दिलेल्या रँकपेक्षा जर तुमची रँक आतमध्ये असेल तर तुम्हाला निवांत GMC भेटून जाईल। त्यानंतर VJ कॅटेगरीसाठी 90,519 इतकी रँक किंवा ह्या रँकच्या जर आतमध्ये रँक येत असेल तर तुम्हाला GMC भेटून जाईल। त्यानंतर NT1 म्हणजेच NTB कॅटेगरीसाठी जर 1,28,757 इतकी रँक किंवा ह्या रँकच्या आतमध्ये जर रँक येत असेल तर तुम्हाला GMC भेटून जाईल। त्यानंतर NTC कॅटेगरीसाठी 56,484 इतकी रँक किंवा ह्या रँकच्या जर आतमध्ये तुमची रँक येत असेल तर तुम्हाला GMC भेटून जाईल। त्यानंतर NTD कॅटेगरीसाठी 50,765 इतकी रँक किंवा ह्या रँकच्या जर आतमध्ये रँक येत असेल तर GMC भेटून जाईल। त्यानंतर SCBC कॅटेगरीसाठी 67,883 इतकी रँक किंवा या रँकच्या जर आतमध्ये येत असेल तर तुम्हाला कॉलेज भेटून जाईल। त्यानंतर EWS कॅटेगरीसाठी जवळपास 70,526 इतकी रँक किंवा या रँकच्या जर आतमध्ये तुमची रँक येत असेल तर तुम्हाला कॉलेज मिळून जाईल। त्यानंतर ओपन कॅटेगरीसाठी 47,973 इतकी रँक, ह्या रँकवर किंवा ह्या रँकच्या जर आत तुमची रँक असेल तर तुम्हाला गव्हर्नमेंट MBBS कॉलेज निवांत मिळून जाईल।